भोगा कर्माची फळं हा धडा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हळूहळू भेटणार आहे. कारण सत्तेवर येण्यासाठी त्यांनी जे मुख्यतः प्रामुख्याने जे दोन कांड केले, एक तांत्रिक स्वरूपाचं सत्तेचा गैरवापर करत असताना केंद्रातल्या सत्तेचा उपयोग आणि गैरउपयोग घेत असताना त्यांनी मतचोरीच्या माध्यमातून मतदारावर एक डल्ला मारलेला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जातीवाद निर्माण करण्याचं काम, जाती जातींना लढवण्याचं काम, माणसांना लढवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. केवळ भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिमच नव्हे तर मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसीच्या आतल्या ज्या जाती आहेत त्या एकमेकांच्या विरोधात लढवणं, कोणाला एस टी म्हणून मान्यता देऊ, कोणाला एस सी म्हणून मान्यता देऊ, कोणाला ओबीसीत घेऊ, असं जे देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या बंगल्यावर उपमुख्यमंत्री असताना जे केलं होतं त्याचे परिणाम आता समोर ही यायला लागलेली आहेत. वास्तविक पाहता जातनिहाय जनगणनेचा सूत्र हे अत्यंत परिणामकारक आणि उपयोगी असताना ज्याचा राहुल गांधींनी मोठा आग्रह धरला, भारत सरकारने त्याला मान्यता दिली आणि काँग्रेस शासित जे सर्व प्रदेश आहे त्यामध्ये जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून जाती आरक्षणाचा तेढा सोडवण्याचा एक काम हे काँग्रेसच्या माध्यमातून हे होत आहे.